आज आपण ज्वारी फ्लेक्सपासून चिवडा बनवायचा कसा ते बघणार आहोत। यासाठी साहित्य बघून घेऊयात। साधारण 70 ml शेंगदाण्याचं तेल, पाव चमचा छोटा मोहरी, पाव चमचा छोटा जिरं, पाव चमचा बडीशोप, पाव चमचा पांढरे तीळ, कढीपत्त्याची पाने, हिरवी मिरची, 100 ग्रॅम शेंगदाणे, 50 ग्रॅम फुटाणा डाळ, पाव चमचा हिंग आणि हळद। त्यानंतर ज्वारीचे पोहे हे मी अर्धा किलो घेतले आहेत आणि चवीप्रमाणे मीठ आणि साखर, पिठी साखर। आता आपण कढई तेल गरम करायला घेऊया। तेल चांगले गरम झाले की ह्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरं घालून घ्यायचं आहे। मोहरी चांगली फुटायला लागली की त्यामध्ये बडीशोप आणि पांढरे तीळ घालून घेतले आहेत। ते पण थोडे तडतडले की त्यातच आपल्याला हिरवी मिरचीचे तुकडे आणि 12-15 कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत। आता हे सगळं आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला 100 ग्रॅम दाणे घालून घ्यायचे आहेत। दाणे चांगले परतून घ्यायचे आहेत। ते थोडे लालसर व्हायला लागले की त्यामध्ये 50 ग्रॅम आपण फुटाणा डाळ घातली आहे। दोन्ही आता साधारण मिनिटभर आपण हलवून घ्यायचे आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालून घेतला आहे। ते पण हलवून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये आपण आंबटपणासाठी लिंबू पावडर घातली आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आमचूर सुद्धा घालू शकता। आता हे सर्व एकदा हलवून ह्यात आपण ज्वारीचे पोहे मिक्स करणार आहोत। तर एकदा दोनदा हलवून यातच आपण चवीनुसार मीठ आणि पिठी साखर घालून घ्यायची आहे। हे बघा, आता हे मी मीठ घालते आहे। साधारण पावणे 1 चमचा मीठ घातला आहे आणि 1.5 ते 2 चमचे पिठी साखर घातली आहे चवीप्रमाणे। आता हे सगळे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे आपला ज्वारीच्या पोह्यांपासून बनलेला चिवडा तयार झाला आहे। तुम्हाला हे पोहे कुठे मिळतील ह्याची माहिती हवी असल्यास तुम्ही खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता। आपल्याला ही रेसिपी आवडली असल्यास कमेंट करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा। याचबरोबर आपल्याकडे ज्वारी आणि रागीचे फ्लेक्स देखील आहेत। आता ह्या चिवड्याचा बेस वापरून आपण त्याच्यावरती कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, शेव घालून आपण भेळसारखे खाऊ शकतो। धन्यवाद।